नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर फुलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. मित्रांनो, काव्याची फ्रेंड आता घरी आलेली असते तर ती काव्याला बोलत असते की नक्कीच तुझं पार्थबद्दल काहीच प्रेम नाहीये का? त्यावर काव्य म्हणते की आम्ही फक्त रूम पार्टनर्स आहोत, नाही की लाईफ पार्टनर्स. आणि मुळात तो विषय नाहीये. आज काउन्सिलर घरात आली अगोदर बघूया पिहूचं काय सत्य आहे. नंतर मी बघेल माझ्या अ, काय करायचं बोक्याचं. तसंही माझा बोक्या कुठे पळून जाणार नाहीये. तो तर घरातच आहे. पण पिहूला असं कोणतं सत्य माहीत आहे ते मला आज जाणून घ्यायचं आहे. पण ते सत्य जाणून घेणे मला खूप महत्त्वाचं वाटतंय, असं काव्य अनिशाला म्हणते. तेच आता दुसरीकडे पिहू आता काउन्सिलर सोबत बसलेली असते. तर ती काउन्सिलर आता पिहू सोबत खूप चांगल्या प्रकारे बोलत असते आणि शब्दांच्या खेळात अडकून तिच्याकडून सगळं सत्य बदलून घेण्याचा प्रयत्न करत असते. तर पिहू सुद्धा आता शब्दांच्या खेळात अडकते आणि सगळं काही सत्य काउन्सिलरला सांगू लागते. त्या काउन्सिलर बाई विचारात पडतात की पिहू तुला कोणतं सत्य माहीत आहे. तेव्हा पिहूच्या तोंडून निघते की मला नंदिनीबद्दलचं मोठं सत्य माहीत आहे. तर आता इकडे जीवा आणि नंदिनी दोन्हीही देवासमोर हात जोडून उभे असतात. नंदिनी जी असते ती देवाला प्रार्थना करत असते की पिहूला जे काही माहीत आहे ती लवकरच सगळं जे आहे ते आम्हाला समजलं पाहिजे. तर मित्रांनो, आता पिहू काउन्सिलरला सगळं सत्य सांगते, त्यामुळे मालिकेत कुठला ट्विस्ट येणार आहे हे पाहणं रंजक आहे.